मंडळी, जग कितीही वेगाने चाललं असेल तरी काही गावं अगदी शांत आणि निवांतच आहेत. असाच एक अनुभव आपण आता पुढील प्रहसनातून घेणार आहोत, ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या हास्य जत्रेच्या यंग ब्रिगेडला. गण कर घन सावकाय सावकाय टेन्शन नाही हळू गण कर घन. अरे थांबा व्यवस्थित आहे, काही टेन्शन नका घेऊ, सगळं व्यवस्थित आहे. गण कर घन. थांबा एक मिनिट दादा आरामात करा ना प्लीज. हे बीटवर नका करू, ते जोरात मग तुम्ही खेचता शेवटच्या मी बेटकर आहे ना, म्हणून बीटवर चाललोय. बाकी काय नाही, असं टेन्शन नाही. करा करा करा. आणि तुम्ही पहिल्यांदा आले काय सलून मध्ये? हो हो होय ना, हो. वाटलंच मला. मी कसं आहे, गालाचा सातबारा बघूनच ओळखतो या जमिनीवरनं माझा नांगर फिरलाय की नाही तो. तसा. आणि तुम्हाला सांगतो मी, 3 प्रकारची त्वचा असते आपली. एक माकडाची, एक गेंड्याची आणि सापाची. आपली माकडाची मध्ये येते. का विचारा? का? अरविंद काय म्हणालाय? डार्विन ऐका ना नका विषय वाढवू. काय होतंय ना, तुम्ही 7-12 बितबारा बोलताय, पण 11-12चा मुहूर्त आहे लग्नाचा. मला पोहोचायचं आहे तिकडे, म्हणून मी घाई तिथे आलो. एकच दुकान दिसलं म्हणून. प्लीज फक्त पटापट दाढी उरका, म्हणजे मी निघेन. पण चालतंय, मी लगेच करतो. टेन्शन घेऊ नका. लग्नाला जायचं की नाही हो, हा. हे लगेच. मी काय म्हणतो, हे उलटं मारू का ब्लेड? काय होईल, लय चकचकीत दिसेल माहिती आहे काय, उठून दिसाल तुम्ही. नाही. आणि त्याच्याबरोबर मी हेड मसाज पण करून देतो, म्हणजे 4 चौकात तुमचं डोकं मोठं दिसेल. गावात बोलतील नाही मला अशी कशाला गावात कुणी असं बोलायला हवं ना. तुम्ही फक्त पटापट दाढी करा ना प्लीज. नाही मी लगेच करतो. अहो नाही, जास्त वेळ नाही लागला. तुझे पप्पा आली, ओ आली. दत्तूचे पप्पा आली आली आली. तुझे पप्पा हा वय वय कळलं अडीच काय? करता वाय हा मग अहो, तिथं पोरगा रेडी आहे आपला, त्याला शाळेत सोडायला नको. रोज काय त्यांनी छड्या खायच्या जाऊन? नाही गे बाई जा लवकर, किती वेळ घालवताय तुम्ही, सांगते तर ऐकत नाही काय? बाय माझी विसरून गेलो. सगळं बरं झालं, आठवण केलीस ती. मग काय तर खायला नको वेळेत जायचं तर काय नाही. ताई दादा कुठे गेले ते? दत्तूला सोडायला अरे हे एवढंच केलंय त्यांनी, हे राहिलंय अख्खं. येतील ते, इथं कोपऱ्यावर तर गेले आहेत ना. अरे मग कोपऱ्यावर तुम्ही जायचं ना ताई, त्या तुमच्या मुलाला सोडायला. अर्धा तास लागतो गाडीवर जायला, मला गाडी येत नाही ना. गाडीवर जायला अर्धा तास लागतो. मग तुम्ही का म्हणालात कोपऱ्यावर आहे शाळा? येतील ते, कशाला टेन्शन घेता भाई तुम्ही जायला? अरे टेन्शन का? मला मी आत्ता त्यांना सांगत होतो, मला एका लग्नाला जायचंय गावात, 15 मिनिटात निघायचं होतं मला. तर ते कसं आता पटकन होणार आहे हे मला सांगा ताई. येतील ते, कशाला एवढं करता? कशाला एवढं करताय? म्हणजे लग्नाला जायचंय सांगतोय, मुहूर्त टळेल. हाय, मुहूर्त टळत नाही तुमचा. तुम्ही नवरदेव आहे? नाही हो. मग कशाला उड्या मारता भाई साहेबांनो, मला कळत नाही आहे. अरे कारण मला आग्रहाचं निमंत्रण आहे. तुम्ही नाही, नका टेन्शन घेऊ. होणार, तुमची दाढी होणार, मी सांगते त्यांनी ना. तुम्ही एक काम करा, त्यांना फोन करा, त्यांना म्हणावं पटकन या, म्हणजे 15 मिनिटात माझी दाढी उरकून होईल. त्यांना कशाला फोन करायला पाहिजे? तो आमचा भोजा आला की होईल सगळा. कोण भोजा? तो कारागीर. अरे मग त्याला बोलवा ना ताई, प्लीज बोलवा ना. त्याला बोलवायचा? हा तो कारागीर आणि त्याला आम्ही बोलवायचा? 9ची वेळ हा, इथं यायला नको त्यांनी. किती वाजले आता? वाजले किती? 9:30 झाले, त्याला कळत नाही, त्यांनी यायला नको. आपला मालक साधा बोला आहे, मालकीने काय बोलत नाही त्या डोक्यावर चढतात. मग मला एक करा ना प्लीज मोकळं. मला 15 मिनिटांचं काम आहे, तुम्ही यार खूप वेळ काढताय ताई, प्लीज यार. कसं बोलवणार त्याला? कसं बोलणार म्हणजे? त्या फोन करा ना त्याला. तो वापरतोय फोन, वाट बघा. मी नाही बघायची मला वाट, म्हणून म्हणतोय त्याला बोलवा प्लीज ताई. पण तो फोन वापरतच नाही ना साहेबांनो. बोजा येईल इथं 2 घरं सोडून राहतो, तो येईल. हा अरे काय? मग 2 घरं सोडून राहतो तर तुम्ही जाऊन आवाज द्या ना ताई. आवाज दिला तरी येईल ना तो. मी लय आज किरकिर करता बाय. अरे मला लग्नाला जायचंय ताई. मी आलो, एक दुकान सापडलं म्हणून मी इथे आलो, तर मला तुम्ही हे करताय. गेलो असतो मी ओ असं. भाऊजी या इकडे या. ओ इकडे या ना. तिकडे काय कर, वाईस इकडे या जरा. काय झालं? वाईस इकडे थांबता काय? हा. यांच्याकडे बघा जरा, मी जाऊन आली. हा. हा चालते की. हा, तेवढं बघा. काय यार. हम्म. हम्म.
भोजा हं? असं सामान बघितलं बघायला ठेवतात असं तसं नका बघू मला असं ते ना दादा ते हे ताईंना बोलवा ना त्या प्लीज दादा ताईंना बोलवा ना. ताई कुठे गेल्या त्या हं? ताई कुठे गेल्या त्या? नाही माहिती हो. अरे यार एक माणूस सोडून जातोय दुकानातला यार मी काय करायचं यार ही काय असं इकडे शॅम्पू लावलाय घरनच करू आल्या का एकाच आईचं हाणलंय ती येस तर थांबायचं नाही स्वतःच ओढलं काय येडा आहे का मी जर मी आलोय सलूनमध्ये तर स्वतःच का वडलं असेल मी हे मला सांगा मी अरे ताई ताई होत्या ना त्या त्यांचा जो हे होता नवरा ह्या दुकानाचा मालक कोण आहे तो हा सरम्या त्यांनी काय केलं त्यांनी पूर्ण ते लावलं अर्धवट केलं तेवढ्यात ताई आल्या म्हणाल्या की दत्त्याला शाळेत सोड तर दत्त्याला शाळेत सोडायला तो माणूस मधनं निघून गेला तर त्या ताई थांबल्या होत्या त्यांच्याशी मी बोलत होतो त्यांना म्हटलं नवऱ्याला बोलवा तर त्या म्हणाल्या भोजा येणार आहे त्यांचा कोणतरी कामगार आहे तर तो भोजा नाही आला म्हणून त्या ताई त्याला बोलवायला गेल्या आणि आता दुकानात कोणच नाही मी एकटाच आहे लग्नाला जायचं आहे मला मी असं जाऊ का लग्नाला काय ना काहीच केलं नसतं तर मी गेलो तरी असतो हे अर्धवट केलं आता मी इथून हा असा दिसतो आणि मी इथून हा असा दिसतो मी कसा जाऊ लग्नाला काय यार भोजाला बोलावलंय ना हा मी येईल की भोजा एवढं काय कधी येणार? 3 गाले सोडून कुठे राहतो 3 गाले सोडून राहते अरे त्या ताई म्हणाल्या 2 घरं सोडून राहतो तो नव 2 घर कुठलं काहीतरी खोटं बोलायचं काय अरे 3 गाली इकडे ही पहिली गली लागली की नाही त्याच्या पुढे 2 गाले मग 3 गाले सोडून राहते भोजा गणित का सांगताय त्याच्यात कळलं 3 गल्ल्या म्हणजे एक दाढी मला करायची होती लग्नाला जायचं आहे मला यार ते अर्धवट सोडून लोक याला अर्थ आहे काय प्रोफेशनलिझम असतं की नाही यार काय तान करता यायला का बसा ये निवांत अरे काय निवांत काय मुहूर्त टळेल दादा मला पुढे लग्नाला जायचंय मी सांगतोय तुम्हाला काय करणार आहे लग्नाला जाऊन तवा लग्नात काय मजा नाही आजकाल लग्न म्हणजे पहिली पूर्वीची लग्न या काय लग्न आहे ते का काय लग्न आहे ती वय काय पंक्ती लागा बसणार निवांत मध्ये गडी आपली जेवती ती माणसं काय जेवायची लागा 4 लाडू संग वाढणार 4 लाडू मारू नका मारू नका आजकालचा अवघड आहे ताट घ्यायचं भिकाऱ्या का आपलं उभं राहायचं कोण येऊन वाढतंय का कोण येऊन वाढतंय का ते आज लग्न झालंय तुमचं शांत राहा लग्नात कसं असतं सांगू तुम्हाला आपल्यालाच वाटतंय उगा आपलं आपल्यामुळे तर ठटलंय काय तिकडं आज काय नसते तुम्ही जाऊ नका फिरकू पण नका तिकडे कळायचं बी नाही आला होता का नाही ती यार बोलवा ना यार त्यांना यार बोलवा ना यार काय हे लावलंय हे दाढी करायची पटकन तर यार 15 मिनिटाच्या कामासाठी अर्धा तास लावलाय उगाच लांबड लावतात कळत नाही मला मी करू काय मी करू का दाढी येते तुम्हाला मग का कराल त्याला काय येतो दाढी करायला काय येतो का काय बाजाराला किती वेळ लागतोय अरे पण येतच नाही येतं का तुम्ही भाद्राल त्याला काय 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 डोंगर उचलायची दाढी करायची म्हणजे काय धरायचं आणि वाढायची ओय. नुसतं त्याला काय येतं लांबून करा दाढीचा काय विषय येतो पोहताच येत नसेल तर कोणी नदी तुडी मारतो का मला सांगा येडा आहे काय काय येडा माणूस आहे काय कवा येत नाही मला कृष्णेच्या प्रीती संगमावर वाढलोय मी कळलं का मला नका सांगू पोरातनं तिच्या आईला ओढून काढली ती बाहेर सगळी आपण एकट्या माणसानं 50 माणसं वाचवलेली पवा येत नाही सांगताय तुम्हाला कोण बोललं पोहायला येत नाही आता म्हणलं पवा येत नाही अरे उदाहरण ही गुरगुरून ओढू काय अरे जरा थांबा शांत बसा अरे बोलवा ना यार कोणाला तरी त्याला रमेशला तरी बोलवा ना त्या जो कोणी आहे तो त्याला फोन तरी करा ना मित्र असेल तुमचा तर अरे ह्याला काय अर्थ आहे कस्टमर बसलाय आणि असं जाता तुम्ही फोन करतो की करा प्लीज त्यांना फोन प्लीज असं असतं का कधी एक माणूस लग्नाला आलाय का रे इथंच दाढी करून आला रमेश इथून नाही आला. असं कसं कोण भेटतो लग्नात
हॅलो. हॅलो मानेश. अरे मालक काय ते जायला इकडं दुकान ठेवलं उघडून कुठं बोंबलत हिंडताय. हा मग अरे इथं माणूस ताटकायला ये की इकडं. हा येतो रे. ऐक की संध्याकाळी बसायचं काय. अरे बोलवा लवकर. प्लॅन कसले करताय? बोलवा त्यांना लवकर. प्लॅन कर. मला बोलायला त्या नाही तर. ही बोलते ती जरा बघ ती अर्धा शंपवली जरा बघ बघ काय म्हणते हा, ती. दे दे दे. काय म्हणते बघ. हॅलो. काय बरे आहेत काय? हा हा काय? बरे आहेत काय? अरे काय पाहुण्यांना फोन केलाय का तुम्ही? कस्टमर आहे मी तुमचा. तुम्ही अर्धवट दाढी ठेवून गेलात माझी. नाही नाही बरोबर आहे. काय झालं माहितीये का, इथे आता येत आलो होतो तर ओला वाटाणा बघितला, लय भारी आहे. तुम्हाला आणू काय ओला वाटाणा? अरे शाळेत गेला होतात ना तुम्ही मुलाच्या? नाही नाही साहेब, शाळेतच आलो. दत्तूला शाळेत सोडला आणि जरासं वाकून बघितलं तर मंडई दिसली आणि मंडईत आलो तर ओला वाटाणा. कसला हिरवा आहे माहितीये? दादा दादा इथे तुम्ही मला अर्धा ओला ठेवून गेलाय. आधी माझा काहीतरी सोक्ष लावा ना. दाढी पूर्ण करा आधी. हसण्यासारखं काय आहे मला सांगा. वाटाणे आणायला गेला होतात का तुम्ही? या ना दादा पटकन प्लीज. मी पाया पडतो तुमच्या. प्लीज या प्लीज. म्हणजे वाटाणा नकोय? अरे वाटाण्याचा काय संबंध? दादा दादा तुमच्या लक्षात येत नसेल तर सांगतो. तुम्ही फोन का ठेवला यांनी? ठेवलं होय. मग तसलंच आहे ती बिन. काय यार अर्थ आहे काय याला? वाटाणा घेतोय माणूस. काय घेतोय? वाटाणा. इथे कस्टमर असा बसलाय त्याचं त्याला काय वाटाणा? आईला तुमच्या मुंबई पुण्याच्या लोकांची जोक म्हणजे हसावसं पण वाटाना. बाजरो का जरा शांत राहा जरा. वाटाणे आणायला गेला, मंडईत गेलाय माणूस. बोलवा ना यार त्यांना लवकर यार प्लीज यार. माझं थोडी दुकान आहे तेव्हा. मी आपलं आलोय तुमच्यासाठी. तुला काय नेहमी नेहमी बोलवायला यायचं इथे? हा तुला वेळेत येता येत नाही. इथं 9च्या ठोक्याला हजर राहायला सांगितलं तर ते काही जमत नाही वाटतं तुला? तर मालक बोलत नाही म्हणून जास्तच करतो तू. डोक्यावर बसला का इथं आमच्या? या या हा हा आहे का भोजा आहे का? हा. या 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 हा हा. दादा प्लीज पटापट करा. ऑलरेडी उशीर झाला. 15 मिनिटं गेली माहितीये. वेळ जातो ना हे होऊन जातं पटकन. हे करा ना दादा. काय करतायत ते? दादा होऊ दे त्याचं सगळं होऊ दे आधी. अरे ते देवपूजा करताय. दादा दादा हॅलो दादा. काय बनू नाही ऐकणार तो. नाही देव बोलाय. थांबा 2 वाईस थांबा तो. बघा नंतर बघा मजा बघा नंतरची मजा आहे. फक्त देव बोळा नाही लेट पण येतो माणूस ना. त्यात पटकन केलं तर मग मी पण जाईन ना घरी. भोजे शेठ नमस्कार म्हणलं. दादा हे घ्या पटकन चला संपवा. होऊ द्या होऊ द्या. हा या 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 पटकन. थोडी घाई या प्लीज. ऐ ऐ ऐ दादा 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 हेअरकट नाहीये दादा. थांबा जरा. अरे विचारा ना एकदा यांना काय हे विचारा ना एकदा मला. मी कटिंग करतो. कटिंग करतो म्हणजे? थांबा हे काय? हॅलो दादा दादा इकडे या. दादा इकडे या. मला ना आधी एकदा विचारा की काय करायचं आहे. मला एकदा विचारा. हां मला दाढी करायची आहे. मला तुम्ही आला आणि डायरेक्ट हेअरकट करायला सुरुवात केली असं नाहीये. मला फक्त दाढी करायची आहे. ही बघा ही अरे थांबव ना यांना. ठेवते खाली खाली ठेवते आधी. इथे येऊन कामाची नाटकी मला नको दाखवू. आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. होतास कुठं एवढा वेळ? पटापट करा ना. हे ऐकायला येत नाही आहे काय तुला? अरे झाली आहे ना ती. अरे एक 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 हे इथे तुम्हाला दिसतोय का एकतरी केस इकडे दिसतोय का? ही झाली आहे बाजू करून. ह्या बाजूला करा ना पटकन. कोरडे पडले होते. हां हां पडणारच नाही. एवढा वेळ लावलाच नाही यायला तर कोरडात पडणार. गाल काय ती विहीर पण कोरडी पडल. बोलतू आहे. हो 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 हो. झाला उशीर. त्यात काय एवढं? हा अरे ही झाली आहे ना रे बाजू. ही तेच का सगळे येतात सारखे सारखे मला कळत नाहीये. जी बाजू राहिली ती करा आणि मला मोकळं करा ना प्लीज दादा. नाही घालणार त्याला. त्याच्या कानात शिरत नाही का? आपण काय बोलतो ना त्याचं उत्तर देतच नाहीये मगातपासून. होताच कुठं एवढा वेळ विचारला तर ते नाही त्याला काय पडलेलं. झाला उशीर म्हटलं ना आता. त्यात काय एवढं? सारखं सारखं ऐकून दाखवायला पाहिजे काय? उलट बोल तू. अजून उलट बोल. मालकीनीची काय आहे की नाही इज्जत? उलट बोलायला येतं फक्त. झाली ती बाजू दादा. झाली ती झाली. ए बा तू का बस. मी जेन्युइनली काय तुम्हाला कळत नाहीये. तुम्ही माझ्यावरतीच ओरडताय.
मी मगापासून बसलोय काय हे मी करू हे काय कशी करणार अशी मला सांगा. साहेबांनू नाही ऐकणार तो तसलाच हाय. अरे पण त्यांना नसला काय म्हणजे कारागीर आहे मी. हॅलो 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 ऐका ना. एक मिनिट जरा थांबा एक मिनिट तुम्ही पण जरा शांत बसा. काय होतंय ना तुम्ही सारखं सारखं त्याला बोलताय त्याच्यामुळे तो तुम्हाला उत्तरं देतोय. तुम्ही प्लीज 5 मिनिटं शांत बसा. दाढी झाली तुमचा कामगार आलाय ना तो व्यवस्थित त्याचं काम हो करेल. काय कामगार नका म्हणू मला, कारागीर आहे मी. हातात कला असते आमच्या. हा वस्त्र आहे ना हा पद्धतशीर जर नीट फिरला तर माणूस कलाकार होतो, जर चुकीच्या पद्धतीने फिरला ना गुन्हेगार होतो. लेट येऊन फिलॉसॉफी सांगतो यार. मोठं मोठं बोलता येतं फक्त काम काढीचं नाही. हा परत तिकडेच येतो रे. ए तू नीट बस ना. अरे हे मलाच का दादा 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 काय होतंय ना आपण फिरून फिरून तिथे येतो. दाढी करा एकदा आणि मला मोकळं करा ते ना. कोरडं पडते हो. अरे मग कोरडं पडतं तर त्याच्या आधी ते ओलाय तेव्हाच करा ना दादा. तुम्ही ते कोरडं पडेपर्यंत गप्पा आता ठीक आहे यार चल करा पटापट करा. अलग गेले तर तुला शाळेत सोडायला आपण वेळेवर यायचं ते नाही. मला काय स्वप्न पडलं होतं एक एक मिनिट. हातात मालक दत्तूला घेऊन जाणार आहेत ते. हातात वस्त्र आहे का तुमच्या? नुसता अंगठा फिरवताय ना बडबडीच्या नादात काय होत आहे ना महत्वाच्या गोष्टीच राहत आहेत तुमच्या हातातून. वस्त्रा घ्या आणि करा ना एकदाच माझा काय ते करा ना. हे स्वप्न पुसताय काय झालीये का दाढी करून? ताई थांबा ना 5 मिनिट प्लीज ताई प्लीज. तो मालकाला बोलतोय ते बघा ना. मालक आहे ते त्याला सांगून जाणार आहे काय. अरे दादा तुझ्यावर ना भरोसाच नाही ठेवला पाहिजे. हा अरे ओय ओय जरा एक मिनिट थांबा दोघं जरा शांत व्हा. दादा तुम्ही माझा ऐका माझी दाढी करा प्लीज प्लीज दाढी करा. तुमचं माझी दाढी करून झाली की कंटिन्यू करा. ओके चला या या. 12 वर्ष नोकरी करतोय इथं. हा एवढं ऐकून घ्यायला नाही काय संबंध एवढं मोठमोठं ऐकून दाखवायची. मालकी नाही मी. हा म्हणजे मी बोलणार. मग मग म्हणजे आणि ऐकून घ्यायचं अरे उगाच. थांबा ना रे बाबांनो. नुसतं बोललं म्हणजे ऐकून घ्यायचं काय. काय अरे इकडे या, एक समोर असं समोर या. अरे बे, असं हे कानावरचं काढा हे कानावरचं काढा. तुम्हाला एक शांतपणे ऐका हे बघा तुम्हाला दिसतंय का कोणी कटिंगसाठी आलंय का? नाही. हा फोम लावून एक माणूस कटिंग करतो. एवढा बावळट वाटेल तो माणूस मला सांगा नाही की नाही. फोम इथे लावलाय ना. माझी दाढी करा मला मोकळं करा आणि मग तुमचे करा ना काय करायचं ते यार. आलो यार इकडे. 12 वर्ष वस्त्र हातात आहे माझ्या कळलं ना. एखादा माणूस आजारी असेल आणि त्याच्याकडे म्हैस असेल तर मला ती भाद्रवायला बोलवतात. म्हैस भाद्रवायला का बोलवता त्यांना? काय म्हणजे मी अशी तुकतुकीत म्हैस भाद्रवतो ना काही यामाचा रडा आल्यावर त्या माणसाकडे नाही जात म्हशीकडे जातो. हा. कोण बघा म्हैस भाजरावणाऱ्याचं. जसं काही यमाच्या रड्याला चारा पाणी तू करतो आईस. एवढं ऐकून घ्यायचं नाही मी आधीच सांगतोय. ऐकून घ्यावं लागेल तुला. हा काय ऐकून घ्यायचं. हे करा ना. एवढं बाप जन्मात आमच्या कुणी बाई माणसाकडनं अपमान सहन केलेला आहे. मग काय करशील. काय करशील म्हणजे अरे अरे काय करशील म्हणजे निमूटपणे ऐकून नाही करणार बे. अरे नीट हाल नको तुला नीट करायचंय काय. मला बसाच नाही करायचंय. मला नाही करायचंय. ए ही सोडली तुमची नोकरी हा तुमचा वस्त्रा ओय बोजा नाही करायची मला नोकरी. ये हा जाऊ दे. बायकोला सांगू काय बघून घे ना मग? माझा चल. ए ऐक ए. ए जाऊ दे. बोजा हा. ऐक. हे घाण दिसतंय रे. हे काय दादा हे घाण दिसतंय मला घाण दिसतं ना हे असं. हे बघा ना इकडून हे आहे एकदम क्लीन आणि इथून खुंटे खुंटे घाण दिसतं ना आहे ना. मग काय यार हे आ मग हा नको आहे तिकडं मी. नका तुम्हाला येत नाही तुम्ही शांत बसा जरा काही करू नका. ते त्यांना बोलवा फक्त म्हणजे ते करतील. बसा बोंबलत. हां दादा ओ दादा ओ दादा ते दाढीचं त्यांना बोलवा ना प्लीज. मला काय ना मला लग्नाला ऑलरेडी उशीर झाला. आता 25-30 मिनटं झाली उशीर झालाय. किस्ते वाजले ते. खूप वाजलेत किस्ते म्हणजे खूप वाजलेत 10:30 झालेत. 10:30 झाली होय. हो एक काम करा 20-25 ओढ वाढ बघा. आली तर ठीक नाही तर शटर ओढून घ्या. डायरेक्ट 3 वाजता आता येणार ती. जेवणार झोपणार निवांत येणार. मग हे दाढीचं करा हातानं बघा काय करायचं. शटर तेवढं ओढून घ्या. हा चला तू त्याच्या
अरे आई! वा 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 कमाल, केवळ कमाल. हे प्रहसन संपूच नाही असं वाटत होतं. वा यार, क्या बात आहे यार गाईज. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. प्रसाद सर. अप्रतिम कॉन्सेप्ट फारच सुंदर होती आणि लाजवाब सादरीकरण होतं. म्हणजे चौघांचंही कॅरेक्टरायझेशन इतकं पॉवरफुल. क्या बात आहे यार. वा वा वा. किती बसल्या जागी खळबळ माजवलीस तू. म्हणजे आणि तुम्ही चौघांनी फक्त या प्रिमाइसमध्ये परफॉर्म करून ते अख्खं गाव, त्या गावाची माणसं कशी असतील, ते गाव किती सुशेगात निवांत सगळं चाललं असेल, हे सगळं उभं केलं तुम्ही आमच्या डोळ्यासमोर. लाजवाब. पीपी फार मजा आली. चेतू कमाल. भोजा क्लास क्लास. ते टोपी खाली रुमाल आहे त्यामुळे त्यांनी काहीतरी मजा आली त्या कॅरेक्टरला. आणि ती मिशी पण फार इंटरेस्टिंग आहे. आणि तो असा म्हणजे काय कर्तृत्व शून्य पण तरी माज असलेली माणसं तसा तो परफेक्ट वाटला. सावत्या बहारदार बहारदार. कमाल केलंस तू. फारच मजा आली. वंडरफुल परफॉर्मन्स. वा सई. चकाचक परफॉर्मन्स होता. फार आवडला. तुम्ही चौघांनी आज कमाल केलीत. म्हणजे भोजने आवाज खूप इंटरेस्टिंग वाटला मला. आवाजावरचं एक्सपेरिमेंट खूप आवडलं आणि नेमक्या शब्दात बोलणारं कॅरेक्टर होतं, त्याची जास्त मजा आली. चोरबोडी मला असं वाटतं की तुमच्या कामात ठहराव येत चाललाय हळूहळू आणि तो खूप मस्त आहे. पीपी मस्त. म्हणजे हे तू तर हे करतोसच. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीलाच म्हणजे ज्या माणसाने स्किटची सुरुवात करून दिली तो म्हणजे श्रमेश. त्याने ती फार रंजक केली आणि त्याचा पगडा अख्ख्या स्किटवर पुढे होता. त्यामुळे श्रमेशचं पण कौतुक.